आपल्याला दोन ओळखी असतात. एक आपण स्वतःला जे ओळखत असतो ते, आणि दुसरी जग आपल्याला ओळखत असतं ते. आणि या दोन ओळखींमध्ये आपलं सगळं आयुष्य आपण कसे आहोत हे शोधण्यात जातं. मजेशीरही असतं ते, पण बऱ्याचदा गोंधळात टाकणारं असतं. आपण आपल्या ओळखीची एक प्रतिमा जगासाठी केलेली असते आणि आपल्या स्वतःच्या मनाशी आपली एक ओळख असते. या दोन प्रतिमांचा संघर्ष किंवा झगडा किंवा घालमेल आयुष्यभर चालू राहते. आपण स्वतःला ओळखत असतो, पण जग आपल्याला त्यांच्या नजरेतली वेगवेगळी ओळख देत असतं. जितके व्यक्ती आपल्या आयुष्यात येतील, तितके व्यक्ती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे ओळखतात. आणि जगातल्या आपल्या भोवती आलेल्या लोकांचा आढावा घेतल्यावर लक्षात येतं की त्यांच्यात एक वाक्यता नाही. त्यांच्यात कुठं कुठं आपण वाईट असतो, कुठं कुठं आपण चांगले असतो. चांगल्या वाईटाचे निकष पुन्हा जगातल्या प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आणि या निकषांमध्ये त्यांना आपण जसे वाटू तसे ते बसवत राहतात. पण त्या सगळ्यांना एकत्र जमवलं आणि त्यांना विचारलं की माझी एक पक्की ओळख सांगा, तर जग तशी पक्की ओळख सांगू शकत नाही, कारण गोंधळ होतो. आणि मग आपल्या मनातही गोंधळ होतो की जगाला दिसतोय आपण ते तसेच आहोत का. स्वतःला आपण माहिती असतो, चांगले किंवा वाईट किंवा कुठल्याही अर्थाचे आपली आपल्याला ओळख असतेच. पण आपणही आतनं गोंधळलेलेच असतो की आपण नेमके कसे आहोत. जगाला असे वाटतो आहोत तर आपण जगाला योग्य वाटतो आहोत की जगाला अयोग्य वाटतो आहोत. तर हा ओळखीचा गोंधळ माणसाच्या आयुष्यातला कधीच संपत नाही. संभ्रम कधीच संपत नाही. ज्यांना ठामपणे वाटतं की आपण स्वतःला ओळखतो, पक्के ओळखतो, तर आपण वेगवेगळ्या व्यक्तींशी वेगवेगळ्या वेळी जे वागलेलो असतो ती ओळख आपली असते. आपल्याला आत माहिती असतं आपण कसे आहोत, पण त्याची पूर्ण खात्री आपल्याला आयुष्यभर येत नाही. आपण कसे आहोत, आपल्या स्वतःच्याही आणि इतरांच्याही. यात पुन्हा असं आहे की आपण जगाला ओळखतो का, हाही संभ्रम आपल्या मनात कायम असतो. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण योग्य प्रकारे ओळखतो का, तर ओळखतो असं वाटतं आणि ओळखत नाही असंही वाटतं. हा संभ्रम आपल्या आयुष्यात येणाऱ्या इतरही माणसांचा आपल्याबद्दल